अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांमधील वनक्षेत्रातील वन्यजीवांचे वाढते अपघात तसेच वन्य तस्करांमार्फत वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळात लक्षवेधी लावून धरली होती। त्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात बोलत असताना राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील वनक्षेत्रामधील वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी व त्यांच्यावर वेळेत यशस्वी उपचार करून पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन येथे अत्याधुनिक समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र विकसित करण्याबाबत शासन ठोस पाऊल उचलणार असल्याची घोषणा केली। राज्य विधिमंडळापुढे सादर लक्षवेधीमध्ये आमदार संजय खोडके यांनी अधोरेखित केले की अमरावती विभागातील संपूर्ण वनक्षेत्रात अपघातांमुळे किंवा मानव वन्यजीव संघर्षामुळे जखमी होणाऱ्या वन्यजीवांवर तातडीने उपचार करण्यासाठी कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नाही। तसेच वन्यजीव तस्करांकडून सुद्धा वन्यजीव प्राण्यांना विष देण्याचे प्रकार समोर आले असून त्यांच्या सुरक्षा व उपचार संदर्भातही प्रश्न निर्माण झाला आहे। अशा घटनांमधील वन्यजीवांना उपचार व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नागपूर येथे जावे लागते। अमरावती विभागातील वनक्षेत्रात रस्ते, रेल्वे अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, विहिरींमध्ये पडलेले वन्यजीव, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्ले तसेच जप्त वन्यजीवांच्या उपचार व पुनर्वसनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याची बाब सुद्धा आमदार संजय खोडके यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली। अमरावती हे अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांशी उत्कृष्ट रस्ते संपर्काने जोडलेले असल्याने अमरावती महसूल विभागासाठी अमरावती येथे वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने अमरावती विभागातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, काटेपूर्णा, कारंजा सोहोळ, ज्ञानगंगा, पैनगंगा, लोणार, इसापूर, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्ये तसेच पोहरा मालखेड वनक्षेत्रातील वाढत्या वन्यजीव बचाव प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे प्रादेशिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे। या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव आला आहे का? असल्यास उपाययोजना व कारवाई संदर्भात खुलासा करावा अशी लक्षवेधी आमदार संजय खोडके यांनी लावून धरली। यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सांगितले की अमरावती विभागात वन्यजीवांच्या उपचार, उपाययोजना व पुनर्वसनबाबत कुठलीही सुविधा उपलब्ध नाही हे खरे असले तरी या संदर्भात अमरावतीच्या बांबू गार्डन येथे समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे। याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच केंद्राच्या उभारणीस शासन मान्यता व निधी देऊन कारवाई करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री महोदयांनी विधान परिषदेतून केली आहे।